नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली अनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये ओपनिंग जी होती ती निगेटिव्ह 280 पॉईंटची होती. आणि लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपण काहीशी निगेटिव्ह प्रायजेक्शन वरती बघितलं होतं की मार्केटमध्ये जे स्ट्रक्चर बनलंय, जे मार्केटमध्ये सेटअप बनतोय, ओव्हरऑल प्रायजेक्शन जी बनते ती काहीशी निगेटिव्ह बघायला मिळते. तुम्ही जर लास्ट अनालिसिस व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर इकडे तुम्हाला मी दाखवतो बघा. 8 जून याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की सोमवारी मार्केटमध्ये क्रॅश, निफ्टीचा चार्ट समजावून घ्या, हे आपण थंबनेलमध्ये पाहिलं होतं. मार्केटने काय केलं, मार्केटनी या लेवलवरती काहीशी नेगेटिव्ह प्रायजेक्शन दाखवली होती. मार्केटने काय केलं, 280 पॉईंट डायरेक्टली गॅप डाऊन झाला. म्हणजे जी प्रायजेक्शन आपण मार्केटमध्ये बघितली होती, जो इकडे मार्केटमध्ये आपल्याला जे स्ट्रक्चर बघायला मिळत होतं नेगेटिव्ह, त्याची जी मोमेंटम होती ती मोमेंटम गॅप डाऊन मध्येच आपल्याला मार्केटने दाखवली होती. आणि तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण. आता ओव्हरऑल जर बघितलं तर निफ्टीची जी रेंज असते, म्हणजे एका दिवसाची निफ्टीची मोमेंटम करण्याची जी रेंज असते, ज्यावेळेस इंडेक्स 15 ते 20च्या आसपास असतो त्यावेळेस निफ्टी 150, 200, 230 अशा पद्धतीने ओव्हरऑल आपल्याला मोमेंटम बघायला मिळतो. म्हणजे मार्केट जर ट्रेंडी असेल तर मार्केट 200, 220 अशा पद्धतीने मोमेंटम दाखवतं. आता याचा जो मोमेंटम होता, याचा मोमेंटम गॅपडाऊन मध्येच आपल्याला नेगेटिव्ह बघायला मिळाला. आणि ही जी रेंज होती ही कितीची होती, 280 पॉईंटची. मग इकडनं डायरेक्ट सेलिंग येण्याची पॉसिबिलिटी किती राहते, खूप कमी राहते. प्रायजेक्शन अशा पद्धतीने मोस्टली चालत नाही. ओके, मग त्याच्यानंतर मार्केटने काय केलं, 280 पॉईंटची रेंज नंतर मार्केटने एक रिकव्हरी दाखवली. ओके, मग ही रिकव्हरी आपण जो गॅप अप आणि गॅप डाऊन जो सेटअप आहे, ओके, या सेटअपमध्ये सविस्तररित्या समजून घेतलेली आहे. आणि प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये गॅप अप गॅप डाऊन सेटअप हा सविस्तर पद्धतीने व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये सांगितलेला आहे. ओके, व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. ओके, आता इकडे समजते तुम्हाला एक शॉर्ट कव्हरिंग, आणि ती बघा बरोबर रेजिस्टन्स लेवलवरती, या लेवलवरती पुलबॅक होता त्या लेवलवरती. आता जर तुम्हाला प्रायजेक्शनचं व्यवस्थित नॉलेज असेल तर तुम्हाला ही गोष्ट पण समजली असेल, मार्केट इकडनं बुलिश मोमेंटमसाठी कशा पद्धतीने गेलं. आता त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडनं व्यवस्थित पद्धतीने जर बघितलं तर इकडनं एक सुंदर ट्रेंड लाईन मार्केटने इकडे तयार केली. ओके, एक सुंदर ट्रेंड लाईन. आता ट्रेंड लाईन किती प्रकारचे असतात, कशा पद्धतीने ट्रेंड लाईन काम करतं, कुठल्या लेवल नंतर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन बघायला मिळू शकतो, हे संपूर्ण डिटेल्समध्ये आपण प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे. ओके, मग मार्केट इकडनं ट्रेंड लाईन करत 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 गेलं. मार्केटनी या लेवलवरनं रिजेक्शन घेतलं, तर या लेवलनं रिजेक्शन घेण्याचं मार्केटचं जर बघितलं तर मार्केटनी या लेवलवरनं लास्ट टाइम सपोर्ट घेतला होता बघा. या लेवलवरती ओपनिंग सपोर्ट, म्हणजे जी सपोर्टची लेवल होती ती इकडे मार्केटने काय केलं दिसतंय का तुम्हाला, इकडनं सपोर्ट घेतला होता आणि त्याच लेवलवरनं मार्केटने इकडनं रेजिस्टन्स घेतलं आणि तिकडनं मार्केटने ट्रेंड लाईन ब्रेक केली. ट्रेंड लाईन ब्रेक केल्यानंतर मार्केटने अजून एक मोमेंटम दाखवला. म्हणजे हा बुलिश साईडच्या मोमेंटमचं पण तुम्हाला इकडनं प्रायजेक्शन समजायला पाहिजे. सेकंड, इकडनं ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन झाला, ती मोमेंटम आली आणि त्याच्यानंतर आणखी एक ही कॅन्डल जर बघितली तर ही कॅन्डल पूर्ण दिवसाची मोठी कॅन्डल आहे आणि ही कॅन्डल आहे 3 PM ची. 3 PM मध्ये कॅन्डलमध्ये मोठी मोमेंटम बघायला मिळाली. आता त्याच्यावरती काही लोकांचे, काही मित्रांचे क्वेश्चन असेलच की सर मोमेंटम नाही बघायला मिळाला त्या कॅन्डलमध्ये. मार्केटनी तिकडं ट्रॅव्हल केलं, मार्केट 3 PM मध्ये खूप मोठी सेलिंग कॅन्डल दाखवली. मोमेंटम का नाही बघायला मिळू शकतो, तुमचं स्ट्राईक प्राइस सिलेक्शन कसं आहे ना, हे थोडंसं चेक करा. ओके, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन जर असेल तर त्याच्यामध्ये प्रीमियम आपल्याला वाढताना दिसतं. ओके, तर त्या म्हणजे 3 सेटअप इकडे मार्केटने आपल्याला दाखवले. एक, त्याच्यानंतर हा दुसरा सेलिंगचा आणि तिसरा. ओके, म्हणजे 3 प्रायजेक्शन बरोबर मार्केटने आपल्याला इकडे मोमेंटम जो होता तो आपल्याला काहीसा समजण्यासारखा होता. पण आता हे समजणार कोणाला आहे, ज्याला व्यवस्थित प्रायजेक्शनचं नॉलेज आहे, ज्याला व्यवस्थित डिमांड सप्लाय झोन समजतोय, रेजिस्टन्स सपोर्ट झोन समजतोय,
ट्रेंड लाईन, ब्रेकआउट, ब्रेकडाऊन ह्या गोष्टी व्यवस्थित समजतात ते त्याला ह्या गोष्टी समजल्या असतील. परंतु जी लोक काही नवीन असतील, त्यांना काही मार्केटचं जास्त काही नॉलेज नसेल, त्यांच्यासाठी थोडासा अवघड दिवस राहू शकतो. परंतु ओव्हरऑल जर बघितला ओके, तर आजचा दिवस काहीसा व्यवस्थित पद्धतीने काम करण्यासारखं होतं. तर तुमचा ओव्हरऑल ट्रेडिंगचा सेशन कसा होता आजचा, आवर्जून कमेंट करून सांगा. ओके, आता हे थोडं तुम्हाला एक्सप्लेन केलं, याच्यामध्ये वेळ गेला असेल, परंतु हे एक्सप्लेन करणं गरजेचं होतं, कारण की खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या होत्या यामधून. आता आजची जी मोमेंटम आली आहे, मार्केटनी रिकव्हरी दाखवली, परंतु मार्केटमध्ये सेंटिमेंट थोडासा आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळतोय आणि तो निगेटिव्ह सेंटिमेंट आपल्याला सेकंड हाफमध्ये देखील बघायला मिळाला. मार्केटनी ज्या लेवलवरून ओपनिंग दाखवली होती, ऑलमोस्ट त्याच लेवलवरती क्लोजिंग आपल्याला दाखवली. ओके, म्हणजे मार्केटनी गॅपडाऊन नंतर एक रिकव्हरी दाखवली, सस्टेन झाला नाही. सस्टेन म्हणजे काय, की त्या लेवलवरती होल्ड झाला नाही. काल एका मित्राचा क्वेश्चन होता की सस्टेन म्हणजे काय, की सस्टेन म्हणजे काय, की मार्केट वरती गेलं आणि याच लेवलवरती कन्सोलिडेशन केलं आणि जी राऊंड लेवल होती त्याच्या वरती राहिलं, तर त्याला बोलतात मार्केट सस्टेन होणं. मार्केट या लेवलवरती सस्टेन नाही झालं आणि त्यामुळे मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम परत बघायला मिळाला आणि ओव्हरऑल जी ओपनिंग होती तीच आपल्याला क्लोजिंग बघायला मिळाली. समजतंय? आता उद्या जर बघितलं तर मंगळवार आहे, निफ्टीची वीकली एक्सपायरीचा दिवस आहे. ओके, मग निफ्टीच्या लेवल बघूया, त्याचबरोबर काय स्ट्रक्चर बनते, प्रायजेक्शन काय बनते हे समजून घेऊया. ओव्हरऑल उद्याचा ट्रेंड काय राहू शकतो हे समजून घेऊया आणि त्याचबरोबर बँक निफ्टी इंडेक्सच्या चार्टमध्ये काय प्रायजेक्शन बघायला मिळते याचा देखील सविस्तर अनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तुम्हा सर्वांना आवर्जून एक रिक्वेस्ट आहे, चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तुमचे काही क्वेश्चन असेल तर ते कमेंटमध्ये विचारा आणि व्हिडिओला लाईक आणि बेल आयकॉन नक्की दाबा. काय होतं की खूप लोकांचे कमेंट असतात की सर नोटिफिकेशन येत नाही, तर तुम्ही नोटिफिकेशन जाऊन ऑन करा, बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे जेव्हा पण व्हिडिओ येईल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहसाल. ओके, तर ओवाय डाटा देखील काय बनतोय हे देखील समजून घ्या आणि काहीशी अशा पद्धतीची सिच्युएशन मार्केटमध्ये आपल्याला आता बघायला मिळते की मार्केट रिकव्हरी करताना दिसत नाहीये आणि जेव्हा पण रिकव्हरी येते ती सस्टेन नाही होते. ओके, त्यामुळे इंटरेस्टिंग बघायला मिळू शकतो आपल्याला आजचा व्हिडिओ. त्यामुळे आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. काय होतं की खूप लोक अर्धवट व्हिडिओ बघतात आणि मग तेच की बाबा पुढच्या इंडेक्समध्ये काय प्रायजेक्शन मध्ये हे समजत नाही. आणि ज्या पण मित्रांना प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स करायचा आहे त्याच्यासाठी लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, पिन कमेंटमध्ये दिलेली आहे. ओके, तर तुम्हाला जर इच्छा असेल शिकायची प्रायजेक्शन तर तिकडे तुम्ही जाऊन प्रायजेक्शन शिकू शकता, प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये. ओके, 16 ते 17 व्हिडिओ आहेत. ओके, त्याच्यामध्ये भरपूर जे काही प्रायजेक्शनच्या कन्सेप्ट आहेत त्या शिकवलेल्या आहेत, परत त्याच्यानंतर सायकोलॉजीच्या कन्सेप्ट आहेत त्या शिकवलेल्या आहेत, त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंटच्या कन्सेप्ट आहेत त्या देखील शिकवलेल्या आहेत. ओके, असं आवर्जून व्यवस्थित एकदा बघा आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे त्यांच्यामध्ये कशा पद्धतीचा इम्प्रूव्हमेंट आलाय, कशा पद्धतीत त्यांना अभ्यास शिकायला मिळालाय हे आवर्जून कमेंट करून सांगा. ओके, सुरू करूया व्हिडिओला. व्हिडिओ सुरूच आहे, परंतु निफ्टीचा चार्ट बघितलं इकडे तर निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट आहे. सगळ्या लेवल एकदा रिमूव्ह करूया. एक तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो आपण तर बघा, लास्ट मध्ये आपण समजून घेतलं होतं की मार्केट ज्यावेळेस अशा पद्धतीची रेंज तयार करतं हे बघितलं होतं की मार्केटमध्ये इकडनं नेगेटिव्ह साईडला मुवमेंटम येण्याची जास्त पॉसिबिलिटी आहे. आणि आपण काय सपोर्ट बघितलं होतं, या लेवलवरती जो सपोर्ट आहे हे आपल्याला परत लेवल बघायला मिळू शकतं. याची पॉसिबिलिटी जास्त होती या लेवलवरनं, कारण की एक 23,400 लेवल आहे, ते मार्केट वारंवार वरती गेलं परंतु इकडे मार्केटने तग धरला नाही, मार्केट परत खालेलं. आज मार्केटने गॅप डाऊन ओपनिंग होऊन मार्केट रिकव्हरी दाखवली पण मार्केट सस्टेन झालं, मार्केट परत त्या लेवलच्या खाली आलं. म्हणजे ही आजची जी प्रायजेक्शन आहे ही पण ओव्हरऑल काय आहे, काहीशी निगेटिव्ह आहे. ही पण प्रायजेक्शन काय आहे, काहीशी निगेटिव्ह आहे. जर तुम्ही व्यवस्थित तुम्हाला प्रायजेक्शन समजत असेल तर इकडे थोडंसं लक्ष द्या. एक बेरिश मोमेंटम, एक फ्लॅग आणि त्याचा परत मोमेंटम डाऊन साईडला. आणि मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की ज्यावेळेस अशा पद्धतीचे फ्लॅग बनतात ना, हा ज्यावेळेस पोल असतो ना तितका पोल आपल्याला खाली बघायला मिळू शकतो. आणि खाली जर सपोर्ट बघितला तर 22,440, 22,500 या लेवलवरती आपल्याला एक मोठा सपोर्ट बघायला मिळतोय. त्यामुळे
जर मार्केट पुलबॅक येत असेल तर पुलबॅकवरती सेलिंग येण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे. ओके, त्या गोष्टीचा विचार नक्की करा. ओके, थोडंसं इकडे तुम्हाला मी मोठ्या टाइम फ्रेमवरती समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आता जर बघितलं तर मार्केटमध्ये राऊंड लेवल कुठे आहे, इकडे जर बघितलं तर 23,000ची राऊंड लेवल निघून येते. ओके, आणि 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर तुम्हाला इकडे बघायला मिळेल की 23,000वरती मल्टिपल टाइम इकडे एकदा सपोर्ट घेतलेले आहेत. मार्केट खालनं वर आलं त्यावेळेस रेजिस्टन्स घेतलेला आहे. ओके, इकडे रेजिस्टन्स परत बघायला मिळते. म्हणजे आता 23,000 एक राऊंड लेवल पण बघायला मिळते. आणि या लेवलच्या नंतर जो नेक्स्ट सपोर्ट आहे तो 23,000 वरती बघायला मिळतो. आता जर क्लोजिंग बघितलं तर 23,123च्या आसपास आहे. म्हणजे 123 पॉईंट आणखी इकडे स्पेस मार्केट शिल्लक आहे. ओके, परंतु मार्केट नेहमी न्यूट्रल पद्धतीने विचार करायचा असतो. ओके, तुम्हाला मी वारंवार सांगतो, ज्यावेळेस तुम्ही मार्केट एखाद्या वन डायरेक्शन मध्ये विचार करता आणि मार्केट जर त्याच्या अपोजिट जायला लागलं तर तुमची सायकोलॉजी खराब होते, जो माइंडसेट आहे तो खराब होतो आणि त्याच्यामध्ये ओव्हर ट्रेडिंग होण्याची जास्त पॉसिबिलिटी वाटते आणि जो ट्रेंड आहे तो रीड करताना प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, त्यामुळे प्राइस ऍक्शन तुम्ही समजून घ्या, परंतु मार्केटला नेहमी न्यूट्रल नजरेने बघण्याचा विचार करा. ओके, आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला वारंवार अनालिसिस व्हिडिओमध्ये समजून सांगत असतो. परंतु काय होतं की हे जे व्हिडिओ असतात ना, हे ठराविक काळासाठी लक्षात राहतात. फक्त तुम्ही विचार करा की 7-8 दिवसापूर्वी मी इतके सगळे चांगले व्हिडिओ बनवलेले होते अनालिसिस व्हिडिओचे. त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी शिकवलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत प्राइस ऍक्शन रिलेटेड. आता ते किती लोकांच्या लक्षात आहे? खूप कमी लोकांच्या लक्षात आहे. काही वेळेस 0 लोकांच्या लक्षात असेल. ओके, परंतु जे प्राइस ऍक्शन आणि सेटअप ट्रेंडचे जे कोर्स आहे तो तुम्ही जर त्याच्यावरती काम करत असाल तर तुम्ही वारंवार तो कोर्स ओपन करून बघू शकता की बाबा अशा पद्धतीने प्राइस ऍक्शन झाली होती तर तिकडे कशा पद्धतीने शिकवलं गेलेलं आहे. तुम्ही तिकडे एक बॅक टेस्टिंग करू शकता. ओके, आणि त्याच्यावरती नोट बनवू शकता, अभ्यास करू शकता. ओके, त्याच्यावरती वेळ देऊ शकता. परंतु अनालिसिस व्हिडिओ काय प्रायजेक्शन बनती त्या दिवशी, म्हणजे सोमवारी काय प्रायजेक्शन बनली आहे आणि त्या प्रायजेक्शनवरनं मार्केट उद्याच्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी मार्केटमध्ये कशा पद्धतीने प्रायजेक्शन बघायला मिळू शकतात, लेवल कशा पद्धतीने बनवू शकतात हा विचार करतो. परंतु ओव्हरऑल प्रायजेक्शनचं नॉलेज तुम्हाला तिकडे बघायला मिळणार आहे. ओके, त्यामुळे इच्छुक असाल तर आवर्जून जॉईन करा. ओके, आता इकडे जर बघितलं तर आपण एक लेवल मार्क केली आहे आणि आजचा इंट्राडे लो जर बघितला तर साधारण आपल्याला या लेवलच्या आसपास बघायला मिळतो. जी ओपनिंग होती ती इंट्राडे लोच्या आसपास आहे. 1 तासावरती जर गेलो आपण तर बघा त्याच्यामध्ये पण काही आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स बघायला मिळतं. ती या लेवलवरती काही सपोर्ट रेजिस्टन्स आहे मल्टिपल, आणि या लेवलच्या खाली जर बघितलं तर या लेवलच्या आसपास काही मल्टिपल सपोर्ट रेजिस्टन्स आहे. ओके, तर या काही डाऊन साईडचे लेवल आपल्याला बघायला मिळतात ते. आणि बघा या लेवलवरनं मार्केटनी मल्टिपल टाइम बुलिश मोमेंटम दाखवलाय इंट्राडे मध्ये. आता बुलिश साईडला आपण फक्त इंट्राडेचा विचार करतोय कारण की फ्रेश रेजिस्टन्स आपल्या समोर बघायला मिळतोय. ओके, मग इकडनं मार्केट ओपन झाल्यावरती काय केलं होतं, मार्केटने एक वन डायरेक्शन मध्ये मोमेंटम दाखवला, पुलबॅक घेतला, पुलबॅक नंतर परत ही लेवल ब्रेक केली आणि त्याच्यानंतर परत एक इकडे ट्रेंड लाईन आणि काहीसा चॅनल तयार केला. ओके, ज्याला चॅनलचं नॉलेज आहे, ट्रेंड लाईनचं नॉलेज आहे, हा सेटअप व्यवस्थित पद्धतीने ज्याला समजला ना त्याला बऱ्यापैकी प्राइस ऍक्शन समजली. ओके, त्याच्यानंतर मार्केटने मग इकडे एक आपल्याला एक इकडे बघितलं तर या लेवलवरती आणि राऊंड लेवल आहे 23,150ची इकडे रेजिस्टन्स बघायला मिळतो. त्याला आपण मार्क करूया आणि लक्षात ठेवा उद्या सेन्सेक्सची निफ्टीची एक्सपायरी आहे. जर मार्केट थोडं कन्सोलिडेशन मध्ये जर राहिलं तर प्रीमियम डीके बघायला मिळू शकतो. बुलिश साईडला जर बघितलं ते 3 PM कॅन्डलचा हाय वरती एक लेवल आहे, त्याच्यानंतर जर बघितलं या लेवलच्या वरती एक लेवल आहे आणि आजच्या इंट्राडे हायच्या आसपास या लेवलवरती एक लेवल आहे. ओके, आता लेवल इकडे आपण मार्क केलेला आहे, पण लेवल मार्क करताना आपण काय बघितले, रिसेंटली सपोर्ट कुठे होते. आता रिसेंटली सपोर्ट आपण डाऊन साईडच्या वेळेस बघितले ते, परंतु बुलिश साईडला आपण आता काय आजच्या इंट्रा दिवसामध्ये जे रेजिस्टन्स बनलेले त्याचा विचार केलेला आहे. ओके, आता ही जी प्राइस ऍक्शन आहे हा काहीसा राऊंडिंग टॉप आपल्या इकडे बघायला मिळतोय. हा जर खालना असता तर राऊंडिंग बॉटम बनला असता, हा राऊंडिंग टॉप आहे, म्हणजे ही काहीशी नेगेटिव्ह प्राइस ऍक्शन आहे. आणि नेगेटिव्ह प्राइस ऍक्शन इकडे जर सपोर्ट बघितला तर 23,080च्या आसपास आहे, म्हणजे 23,100च्या
खालच्या साईडला आहे थोडासा. ओके, इकडनं निगेटिव्ह मोमेंटम या लेवलपासून सुरुवात झाली, इकडे छोटासा एक हेल्दी पुलबॅक झाला, त्याच्यानंतर आलाय. आता ही लेवल ब्रेक करताना डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल तर इकडे रिस्क टू रिवॉर्ड रेशो व्यवस्थित बघायला मिळत नाही आणि प्राइस ऍक्शन थोडीशी कन्फ्युजन करणारी होते. परंतु याच लेवलवरती जर काहीसा अशा पद्धतीने चॅनल तयार केला आणि चॅनल ब्रेकडाऊन करत असेल तर आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर इकडे मार्केटमध्ये आपल्याला व्यवस्थित पद्धतीने प्राइस ऍक्शन बघायला मिळते. आणि ही प्राइस ऍक्शन जर ब्रेक होत असेल किंवा अशा पद्धतीने निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये आणखी एक निगेटिव्ह मोमेंटम जो की कंटिन्युएशन मध्ये आहे. ओके, मग त्याची लेवल काय बनती, 23,040च्या आसपास पहिला सपोर्ट. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 23,000 राऊंड लेवल आहे. ओके, आणि तिसरा सपोर्ट जर बघितला तर 22,960च्या आसपास आहे. आता 23,000 राऊंड लेवल आहे, इथपर्यंत जर मोमेंटम मला तिकडे आपल्याला ट्रेड मॅनेजमेंट ही गोष्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, बुलिश साईडला जर बघितलं त्याच्या आधी नो ट्रेडिंग झोन समजून घ्या. 23,081 आजचा इंट्राडे लो आणि रेजिस्टन्स बघितला तर 23,150 या लेवलती ही काहीशी नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याला बघायला मिळते. तर या लेवलमध्ये काय कन्सोलिडेशन व्हायचे, काय आपण धोपट करायचं मार्केटला ते करू द्या, इकडे काय प्राइस ऍक्शन बनवायचे ते बनवू द्या. ओके, आता बुलिश साईडला बघा मार्केटने रिकव्हरी दाखवलेली नाही या लेवलवर अजून. ओके, मग एक रिकव्हरी, त्याच्यानंतर एखादा छोटा पुल बॅक आणि त्याच्यानंतर परत, आणि इकडे काही अशी पद्धतीची ट्रेंड लाईन. जर अशा पद्धतीचा काही बुलिश सेटअप होत असेल तर इकडनं मग आपल्याला काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु इकडे बघताना काय बघायचं की मार्केट आज रिकव्हरी मधून बेरीज झालेलं आहे, म्हणजे रिकव्हरी मधनं बेरीज झालं, म्हणजे बुलिश साईडला जाताना मार्केटमधला ताकद लावावी लागणार आहे, मार्केटला थोडासा स्ट्रेंथ दाखवावी लागणार आहे. आणि ताकद आणि स्ट्रेंथ लावावी लागते याचा अर्थ काय आहे तिकडे की बुलिश साईडला जाताना रिस्क फॅक्टर काय आहे, हायर साईड आहे. मग एखाद्या साईडला रिस्क फॅक्टर जर हायर साईड असेल तर तिकडे आपल्याला आपलं पोझिशन सायझिंग, ट्रेड मॅनेजमेंट, ओके, ह्या गोष्टी येणं गरजेचं आहे. ओके, पोझिशन सायझिंग मध्ये काय करायला पाहिजे हे देखील आपण प्राइस ऍक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये पोझिशन सायझिंग मध्ये शिकवलेलं आहे. रिस्क मॅनेजमेंट कशा पद्धतीने यूज करायला पाहिजे हे देखील तिकडे शिकवलेलं आहे. ओके, आणि असं नाही की तिकडे शिकले, प्रत्येक अॅनालिसिस मध्ये देखील मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, सो थोड्याशा गोष्टी आहेत ज्या की बेसिक टू ऍडव्हान्स गोष्टी आहेत, त्या शिकण्याचा आवर्जून प्रयत्न करा. काय होतं की तुमच्याकडे जर नॉलेज असेल आणि तुमच्याकडे जर मार्केट बेरिश होतंय का बुलिश होतंय याच्या मागची जर कारणं असतील तर तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने मार्केट समजायला सोपं जाऊ शकतं. परंतु जर तुम्ही रॅन्डम विचार करत असाल, तुम्हाला बेसिकही नॉलेज नसेल तर रामराम ठोकून बाहेर निघा. ओके, सो इकडे रिस्क फॅक्टर थोडासा हायर साईड आहे, रिस्क कमी करणं काम आहे. 23,183चा पहिला रेजिस्टन्स आहे. सेकंड रेजिस्टन्स जर बघितला तर 23,220चा आहे आणि थर्ड रेजिस्टन्स बघितला 23,250चा आहे. या काही रेजिस्टन्स लेवल आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळत आहे. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर गॅप अप मध्ये हा रेजिस्टन्स झोनच्या आसपास आहे. गॅप अप ओपन नंतर मार्केटला एक रेजिस्टन्स आहे इकडे आणि इकडे एक सपोर्ट आहे. तर यामध्ये काय रेंज बनती किंवा काय सेटअप बनतोय हे आवर्जून बघणं गरजेचं आहे. मार्केटचा सेंटिमेंट काय आहे, मार्केट गॅप अप ओपन होतोय परंतु डिमांड झोनवर होतोय का सप्लाय झोनवर होतोय. ओके, अगोदर तिकडनं सेलिंग मोमेंटम आलाय का बाईंग मोमेंटम आलाय, ह्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. ओके, तर ते गॅप अप ओपन होत असेल तर मार्केटमध्ये कन्फ्युजन जास्त प्रमाणात बघायला मिळू शकतं, कारण तो एका मोमेंटमच्या टॉप आणि बॉटमच्या मध्ये ओपन होते आणि ज्यावेळेस टॉप आणि बॉटमच्या मध्ये ओपन होतं त्यावेळेस तिकडनं कन्सोलिडेशन होण्याची पॉसिबिलिटी हायर साईड असते. ओके, तर ह्या गोष्टी थोड्याशा समजायला पाहिजे. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर एक या लेवलपासून एक निगेटिव्ह मोमेंटम आलेले आहे. 23,000चा एक सपोर्ट आपल्याकडे सायकोलॉजिकल आहे, टेक्निकल आहे. तर या लेवलच्या आसपास जर कुठं गॅप डाऊन ओपन होत असेल तर अशा पद्धतीने काहीसं ओपनिंग मध्ये आपल्याला बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, मग गॅप डाऊन मध्ये थोडासा बुलिश मोमेंटम, गॅप फिलिंग पर्यंतचा मोमेंटम आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा सेलिंग साईडला जाताना दिसत नाहीये, कारण की सेलिंग साईडला मग रिस्क फॅक्टर वाढतं. कधीही एखादी छोटी कॅन्डल दाखवून मार्केट कधीही एखादी अशा पद्धतीची मोठी कॅन्डल बनवू शकतो आणि ज्यावेळेस अशा पद्धतीची मोठी कॅन्डल बनते एक्सपायरीला प्रीमियम पडतात अक्षरशः. ओके, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा.
ओके, ओआय डाटा बघूया. आता आणखी एक क्वेश्चन तुमचा असतो, की सर तुम्ही जर हा ऑप्शन चेन बघताय चार्टच्या समोर, तर ती कुठल्या प्लॅटफॉर्मवरती आहे? तर हा जो प्लॅटफॉर्म आहे धनचा प्लॅटफॉर्म आहे आणि तुम्हालाही अशा पद्धतीची जर ऑप्शन चेन बघायची असेल, शिकायची असेल, तर तुम्ही धन प्लॅटफॉर्मला जॉईन करू शकता. त्याची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ओके, तर जॉईन करू शकता. आता जर बघितलं तर 23,100ची ॲट द मनीची लेवल आहे. 45 लाख कॉल रायटिंग, 70 लाख पुट रायटिंग. 23,100ची जर लेवल बघितलं तर या लेवलच्या आसपास आहे. म्हणजे ॲट द मनीवरती आपल्याला काय बघायला मिळते? पुट रायटिंग हेवी आहे. पण थोडंसं जर आपण स्ट्राईक प्राइस वरती खाली जर बघितलं, म्हणजे जर आपण इकडे या लेवलवरती आलो, दिसत नाही तुम्हाला, एक मिनिट. आता आपण राऊंड ॲट द मनीची लेवल बघितली या लेवलच्या आसपास. आणि आपण जर एक या लेवलच्या आसपास बघितलं 23,300च्या, तर तुम्हाला काय बघायला मिळते इकडे? हेवी कॉल रायटिंग आहे. कोणत्या लेवलवरती? 23,300च्या. 1 करोडच्या आसपास कॉल रायटिंग आहे. 23,300 कुठे आहे? या लेवलच्या वरती आहे. आणि आपली बुलिश साईडची लेवल काय आहे? 23,250. म्हणजे ही जी मोमेंटम आहे, ही मोमेंटम जर लेवल ब्रेक करत असेल तर एक शॉर्ट करून बघायला मिळू शकते. आणि 23,300 वरती आपल्याला हेवी कॉल रायटिंग बघायला मिळते. मग 23,300 लेवलच्या वरती मार्केट जाण्याची पॉसिबिलिटी कमी आहे या ओआय डाटावरून. असं नाही की इकडे आधी मध्ये इकडे कॉल रायटिंग नाही. 23,200 वरती देखील बऱ्यापैकी कॉल रायटिंग आहे. परंतु जर हेवी कॉल रायटिंग बघितलं तर 23,300 वरती आहे. ओके, म्हणजे एक शॉर्ट करून आपल्याला बघायला मिळू शकते. 23,250च्या लेवलच्या आसपास मार्केट आपल्याला जाताना दिसू शकते. आता डाऊन साईडला जर बघितलं तर पुट रायटिंग आपल्याला ॲट द मनीवरती म्हणजे 23,000च्या आसपासच, 23,100च्या आसपास बऱ्यापैकी बघायला मिळते. 23,000 वरती बघा 1 करोडच्या आसपास आपल्याला पुट रायटिंग बघायला मिळते. म्हणजे 23,000 जी लेवल आता आपण बघितली त्या लेवलवरती काय हेवी पुट रायटिंग आहे. म्हणजे 23,000 आणि 23,300 हे जे 300 पॉईंटची जी रेंज आहे ही 23,000 आणि 23,300 या रेंज आहे. यामध्ये मार्केट आपल्याला अपडाऊन करताना दिसू शकतो. अपडाऊन म्हणजे एक बुलिश माउंटन झालं तर डाऊन साईडला जर बघितलं तर 23,000च्या आसपास देखील हेवी पुट रायटिंग आहे. ओके, म्हणजे निगेटिव्ह साईडला जर जात असेल तर 23,000 एक आपल्याला हेवी पुट रायटिंगचा एरिया बघायला मिळतोय आणि अप साईडला 23,300चा. ओके, म्हणजे रेंज जर बघितली तर बुलिश साईडला जर मार्केट गेलं तर शॉर्ट करून बघायला मिळू शकते. डाऊन साईडला आलं तर 23,000च्या लेवलवरती आपल्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट बघायला मिळतो आणि ती सेकंड सपोर्ट लेवल पण आहे. त्यामुळे तिकडे ट्रेड मॅनेजमेंटकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं आहे. ओके, कंबाईन प्रीमियम जर बघितलं तर 100, 186च्या आसपास कंबाईन प्रीमियम आहे. ओके, सो थोडंसं प्रीमियम जर बघितले तर नॉर्मल म्हणू शकतो आपण याला. हायर साईड पण नाही, लोअर साईड पण नाही, एक नॉर्मल आहे. इंडिया वीक जर बघितलं तर 17च्या आसपास आहे. ओके, आय होप तुम्हाला लेवल समजले असतील. आता बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा अनालिसिस बघायचा आहे. फक्त निफ्टीचा बघितला समजलं असं नाही करायचं. बँक निफ्टीमध्ये पण काही वेगळी प्रायजेक्शन बघायला मिळते, त्यातनं देखील शिकायला मिळते. सेन्सेक्समध्ये देखील काही वेगळी प्रायजेक्शन बनते. ओके, तर थोडासा वेळ काढत जावा. अरे बापरे, बँक निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. याची ओपनिंग कॅन्डलमध्येच सगळा बँडबाजा झाला होता, इकडे वाजला होता. तर त्याच्यानंतर कन्सल्टेशन होतं. काही खूप जास्त काही प्रायजेक्शन व्यवस्थित बघायला मिळालेलं नाही. सगळ्या लेवल एकदा रिमूव्ह करूया. आणि बँक निफ्टी लास्ट टाइम बोललो ना की थोडंसं दळभद्री टाईपच प्रायजेक्शन करते. एक टेक्निकल सपोर्ट जर बघितलं तर या लेवलती एक टेक्निकल सपोर्ट आहे 54,000च्या. आता इकडे जर बघितलं तर इकडनं तुम्ही जर लेवल मार्क केली तर इकडनं काहीशी आपल्याला ट्रेंड लाईन बघायला मिळते. दिसते का तुम्हाला? दिसायला पाहिजे. ओके, त्यामुळेच सांगतो असतो की पूर्ण व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा. किती सुंदर प्रायजेक्शन इकडे आपल्याला एक्सप्लेन करण्यासाठी झाली बघा. ही लेवल सपोर्टची आहे, मार्केट बुलिश झालं. 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 ही लेवल परत त्या लेवल त्याला सपोर्टची लेवल आहे. आणि ही जर रेंज बघितली तर ही सगळ्यात मोठी रेंज होती. त्याच्यानंतर ही थोडीशी कमी रेंज होती, त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कमी. आता या लेवलवरती मार्केट आहे. या लेवलवरनं जर वरती मार्केट जाते तर मार्केट नेक्स्ट रेजिस्टन्स जो आहे तो, आता हे पण छोटे छोटे रेजिस्टन्स आहे, परंतु एक मोठा रेजिस्टन्स कुठे बघायला मिळतो आपल्याला? 54,770च्या आसपास. म्हणजे ही स्पेस ओपन होती. मार्केट जर ब्रेकआउट या लेवलपासून देत असेल तर. ओके, मग इकडे टेक्निकल स्विंग काय बनलंय? या लेवलच्या आसपास.
ही आपली रेंज आहे. आता या लेवलवरती कन्सोलेशन आहे दिसतंय तुम्हाला, परंतु हे 1, 2, 3, 4 ट्रेडिंग सेशनच्या अगोदरची रेंज आहे. त्याच्यानंतर मार्केटने या लेवलला ब्रेक केलेला आहे. म्हणजे हे कन्सोलेशन काहीसं इकडे कव्हर अप केलेलं आहे मार्केटने. मग आता जर बँक निफ्टी जर काहीसं इकडे कन्सोलेशन करून 54,221 ही जर लेवल ब्रेक करत असेल तर मार्केटमध्ये हे जे रेजिस्टन्स आहेत हे आपल्याला बघायला मिळू शकतं. ते आता खूप 7 ते 8 ट्रेडिंग सेशन नंतर काहीशी प्राइस ऍक्शन आपल्याला व्यवस्थित बघायला मिळते बँक निफ्टीमध्ये. पहिली जी लेवल आहे ती आपल्याला या लेवलची बघायला मिळते. सेकंड लेवल काहीशी या लेवलची, थर्ड लेवल या लेवलची. खूप मोठ्या लेवल नाहीत कारण की इकडे तशा पद्धतीने रेंज पण बनले होते. ओके, त्या एक्सप्लेन करूयात आपण. आधी डाऊन साईडला बघूया. हा लो आणि त्यानंतर इकडनं हा स्विंग लो. त्यानंतर बघितलं तर ही थोडीशी मोठी लेवल आहे. ओके, मग आधी समजून काय घ्यायचं की बाबा नो ट्रेडिंग झोन काय बनतो. 54,224, 54,000 राऊंड लेवल आहे आणि साधारण 225 लेवलच्या इकडे आपल्याला रेंज बघायला मिळते नो ट्रेडिंग झोनची. मार्केट जर वरच्या साईडला बुलिश होत असेल तर 54,400. आता बुलिशची आपण प्रायजेक्शन समजून घेतलेलं आहे, त्याच्या मागची कारणं समजून घेतलेली आहे. सेकंड लेवल जर बघितलं तर 54,578 आणि थर्ड लेवल जर बघितलं तर 54,769. या काही बुलिश साईडच्या लेवल आपल्याला पाहायला मिळत आहे. निगेटिव्ह साईडला जर बघितलं तर सपोर्ट आहे. आता मार्केटनी ऑलरेडी इकडे कन्सोलेशन केलं, एक पुलबॅक देऊन छोटंसं जर लेवल ब्रेक केली तर नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो 53,840. आता निफ्टीमध्ये काय बघितलं आपण, रिस्क टू रिवॉर्ड रेशो बुलिश साईडला थोडासा कमी दिसतोय, रिस्क जास्त आहे. इकडे थोडासा नेगेटिव्ह साईडला रिस्क फॅक्टर जास्त आहे कारण की ही कॅन्डल आहे ती एक डिमांड झोनवरनं एक स्ट्रॉंग कॅन्डल बनलेली दिसते. तर या लेवलच्या आसपास थोडंसं आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. 53,840 या लेवल नंतर 53,686 आणि 53,500 या काही लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळतात. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं पुल बॅक नंतर काय प्रायजेक्शन बनते, रेंज काय तुटते ते बघणं गरजेचं आहे. गॅप डाऊन ओपन होत असेल तर मग फ्रेश सेलिंगला थोडंसं मार्केट आपल्याला ट्रॅप करताना दिसू शकतो. त्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. जाऊया सेन्सेक्समध्ये. बघा सेन्सेक्समध्ये पण निफ्टी सारखाच मोमेंटम आहे बिकॉज निफ्टीच मिरर इमेज झालेले आहे. ओके, तर रिसेंटली काय बघायला मिळते, या लेवलच्या आसपास एक आपल्याला सपोर्ट बघायला मिळतो 73,450च्या आसपास. लो जर बघितलं तर आजचा इंट्राडे लो या लेवलवरती आहे. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. रिसेंटली सपोर्ट कुठे होते ते बघूया. या लेवलवरती काहीच सपोर्ट आहे. या लेवल थोडासा सपोर्ट स्टॉप लेवल 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती इकडे कुठं लेवल ब्रेकआउट केली होती या लेवलच्या आसपास. बुलिश साईडला देखील इकडे थोडीशी प्रायजेक्शन कन्फ्युजन करणारी आहे. प्रायजेक्शन म्हणण्याच्या काही जी लेवल आहे ती थोडीशी कन्फ्युजन करणार आहे. अगोदर नेगेटिव्ह साईडचं बघू, थोडंसं इकडे जाऊया, राऊंड लेवलवरती घेऊया. इकडे जर बघितलं तर एक अप साईड मोमेंटम नंतर नेगेटिव्ह पुलबॅक घेऊन मार्केट डाऊन साईडला आलं. आता बुलिश साईडला जाताना अजून इकडे कुठली बुलिश प्रायजेक्शन तयार केलेली नाही. एक पुलबॅक त्याच्यानंतर परत कन्सोलेशन काहीशी ट्रेंड लाईन ब्रेक केली तर इकडनं लगेच एक स्विंग तयार होते 73,700ला. ओके, त्यामुळे बुलिश साईडला जाताना रिस्क मॅनेजमेंट पोझिशन सायझिंग वरती लक्ष असणं गरजेचं आहे. इकडनं आपल्याला एक मोमेंटम ब्रेकआउट फेलियर देखील बघायला मिळू शकतो, त्यामुळे थोडंसं रिस्क फॅक्टर हायर साईड आहे. ओके, मग इकडनं जर लेवल ब्रेक होते झालं सस्टेन तर फर्स्ट लेवल 73,770 आणि सेकंड लेवल आजचा इंट्राडे आहे 73,900च्या आसपास. ओके, 2 छोट्या लेवल आहे या लेवलच्या आसपास. डाऊन साईडला जर बघितलं तर या लेवलवरती सपोर्ट आहे 73,450च्या आसपास. पुलबॅक घेऊन कन्सोलेशन करून काहीसा नेगेटिव्ह प्रायजेक्शन करून लेवल जर ब्रेक होत असेल 73,317, 73,153 आणि आणखी एक लेवल आहे खाली, राऊंड लेवल आहे 73,000. ओके, ह्या काही लेवल. ओके, आत्ता जर बघितलं तर मार्केटनी ब्रेकआउट फेलियर दाखवलेला आहे. म्हणजे निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, गॅप डाऊन झालं, मोमेंटम झाला, सस्टेन नाही झाला, डाऊन साईडला आला.
आणि डाऊन साईडला आल्यानंतर जी ओपनिंग होती त्या लेवलच्या आसपास क्लोजिंग झालेली आहे. ओके, मग मार्केट ओपनिंग काहीशी फ्लॅटच्या आसपास जर असेल तर आपल्याला मग बेरिज साईड जाताना काही थोडं कन्सोलिडेशन होऊन जर मार्केट सपोर्ट ब्रेक करत असेल तर मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. आणि बुलिश साईडला जाताना मार्केटने अजूनही 3 इंडेक्समध्ये कुठली प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे बुलिश साईडला जाताना थोडीशी प्राइस ॲक्शन समजून घ्या. काय डबल बॉटम, कप अँड हँडल, जी पण काही बुलिश प्राइस ॲक्शन तुम्हाला माहिती आहेत त्या थोड्याशा समजून घ्या. आणि त्याचा ब्रेकआउट आल्यानंतर तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, पोझिशन सायझिंग कशी असायला पाहिजे, ह्या थोड्याशा गोष्टी समजून घ्या. आणि उद्या निफ्टी एक्सपायरी आहे, त्यामुळे स्ट्राईक प्राइस सिलेक्शन तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, टेलिग्रामला जॉईन केलं असेल त्याची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.